लिटर स्टार पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजी शब्दांची स्पर्धा संपन्न. नांदेड लिटर स्टार पब्लिक स्कूल गणेशनगर नांदेड येथे इंग्रजी शब्दांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शाळेतील नर्सरी LKG UKG 3 ते 6 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी चिमुकल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. इंग्रजी शब्दांची स्पर्धेत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी स्पर्धेच्या परीक्षिका म्हणून गणेशनगर भागातील शिक्षिका सौ कटारे मॅडम ह्या होत्या. यावेळी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. सदरील स्पर्धा ही दरवर्षी मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होऊन मुलांना इंग्रजी मुळाक्षरे व वाक्य उपस्थित लिहिता व बोलता यावीत म्हणून ही स्पर्धा आयोजित केल्या जाते, असे शाळेच्या संचालिका सौ सुनंदा येडके यांनी म्हटले. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वराती विद्यापीठाच्या PGच्या विद्यार्थ्यांनी कुमारी भाग्यश्री, कुमारी पूजा, कुमारी अर्पणा, कुमारी रेणुका, कुमारी संध्या ह्या उपस्थित होत्या. शाळेच्या सौ सुनंदाराव मिस, सौ वैशाली मिस, श्रुती मिस, निलोफर मिस, सुनीता मिस, राधा मिस, कोमलबाई, आम्रपालीबाई यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. मी मनपूर्वक स्वागत करतो. हा कार्यक्रम अगदी शेवटच्या टप्प्याकडे आता आलेला आहे. कॉम्पिटिशन म्हणलं की जीव कसा आपला धाकधूक होतो. पॅरेंट्स म्हणलं की आपलं मूल कसं बोलते, समोर काय करतं, आपणही मेहनत घेतलेली असते, टीचरनेही मेहनत घेतलेली असते. प्रत्येकांना वाटतं की आपल्या मुलाला चांगले मार्क्स यावे किंवा त्यांना चांगलं प्रेझेंटेशन करावं, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आणि ती अपेक्षा असणं साहजिकच आहे. तर आता थोडंसं रिलॅक्स व्हा आणि लगेच रिझल्ट येते म्हणलं की थोडंसं लक्ष तिकडे लागलेलं असते. मला आता मी सुनंदा श्रीरंग येडके, ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्था लिटिल स्टार पब्लिक स्कूलची मी प्रिन्सिपल आहे. आणि आपण दरवर्षी हा मुलांच्या अंगी ज्या गुण आहेत ते काढण्यासाठी ही स्पर्धा नेहमी घेतो. स्पेलिंग कॉम्पिटिशन, यामध्ये मुलांना आपण 200 स्पेलिंगचं टार्गेट देतो आणि काही GKचे क्वेश्चन्स पण असतात. यामुळे काय होतं की मुलांची एक तर ग्रोथ असते, त्याच्यामध्ये एक भर पडते आणि मुलांना स्पर्धेची सवय लागते. यामध्ये आमचे पालकसुद्धा इन्व्हॉल्व होतात आणि कारण त्यांना पण ही स्पर्धा मुलांना जिंकवायची असते, म्हणून ते सुद्धा त्यांची प्रॅक्टिस चांगली घेतात. त्यासाठी माझा पूर्ण स्टाफ यासाठी सहकार्य करतो आणि अशाच प्रकारे आम्ही दरवर्षी स्पर्धा घेऊन मुलांना वेगवेगळे प्राइज देत असतो. माझ्याकडे 6 शिक्षक आहेत, 2 बाया आहेत. विद्यार्थी संख्या ही माझ्याकडे 80ची आहे आणि माझ्याकडे ही फर्स्ट ब्रँच आहे गणेशनगरला. ही सेकंड ब्रँच आपण आत्ताच ओपन केली, ती सिडकोला संभाजी चौक येथे. त्यांची गुणवत्ता पाहून, कारण कसं होतं की स्पर्धेचं युग आहे आणि पुढे जेव्हा मुलं फर्स्ट सेकंडला जाणार आहेत तिथून पुढे स्पर्धा चालू होते. पण मी प्री प्रायमरीपासूनच स्पर्धा चालू केली की त्यांना ती भीती कमी व्हावी, स्टेज करेज यावं, स्टेजवर येऊन त्यांनी बिनधास्त बोलावं, अशामुळे आम्ही ही स्पर्धा नेहमी घेतो. टोटल विद्यार्थी संख्या आपल्याकडे 80ची आहे. यामध्ये आपण टोटल जो सिलेबस आहे तो फर्स्ट स्टँडर्डचा कंप्लीट होतो आणि विशेष मी मराठीला भर दिला आहे. नर्सरीपासूनच मराठी रायटिंग स्किल ठेवले, जेणेकरून आपली ही भाषा आहे आणि इंग्लिश मिडियम असली तरी इंग्लिश, मॅथमॅटिक आणि मराठी भाषा ह्या तिन्ही विषयावर आपण जास्त जोर दिला आहे. मी पालकांना असं सांगू इच्छिते की आत्ता खरं तर स्पर्धेचं युग आहे आणि याच्यामध्ये आत्तापासूनच पालकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण जर पालकांनी लक्ष दिलं तरच स्लोली विद्यार्थ्यांमध्ये ग्रोथ होणार आहे. सर्वस्वी तुम्ही शाळेवर जबाबदार राहू नका, कारण तुमचंही लक्ष तेवढंच विद्यार्थ्यांकडे असायला हवं. त्यामुळेच तुम्हाला पुढे विद्यार्थी व्यवस्थित घडवता येईल.